आता बघूयात विविध जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। रायगड, पुणे, नागपूर, भंडारा आणि गोंदिया, गडचिरोलीसह पावसाचा येलो अलर्ट। तळ कोकणातल्या काही भागांमध्ये सुद्धा आज पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र। गोंदियात जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचा मोर्चा, हजारो कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी नागरिक आक्रमक, बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यालयासमोर आमरण उपोषण। परभणीच्या पूर्णा शहरात हर घर तिरंगा अभियानानिमित्त प्रभात फेरीमध्ये नगरपालिकेचे कर्मचारी आणि शाळकरी विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी। कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्यात इंडियन ऑइल एनजी प्रकल्प 120 कोटींची गुंतवणूक करणार। कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले, डॉक्टर अतुल भोसले यांची माहिती। नाशिकमध्ये लाडका भाऊ योजनेसाठी 4457 युवकांची नोंदणी। पात्र उमेदवारांना शिक्षणाच्या पात्रतेनुसार प्रति महिना 6 ते 10 हजार रुपयांपर्यंतचं मानधन मिळणार। साताऱ्याच्या पाटणमध्ये ठाकरे गटाकडून भगवा सप्ताहाचा शुभारंभ। जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्या हस्ते सप्ताहाचा शुभारंभ। चित्ररथाद्वारे सदस्य नोंदणी आणि विकास कामांबाबत लोकांमध्ये जनजागृती। अमरावती स्त्री शक्ती पुरस्कार सन्मान सोहळ्याचं वितरण। 8 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार। अरविंद सावंत, सुषमा अंधारे, यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न। संत गजानन महाराज यांची पालखी शेगावात परतली। 60 दिवसांनंतर लाखो भाविक शेगावात दाखल।